Okay, today we are going to start new topic, and that is the bacteria. So here we'll see about the bacteria. In previous lectures we have seen the microorganisms, and the first topic from that was the viruses. Now in this topic bacteria, I think you might have seen this concept in your previous classes also. तुम्ही जीवाणूंचा अभ्यास हायस्कूल जीवन त्यामध्ये केला असेल किंवा ह्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये पाहिला असतील. जीवाणू, विषाणू किंवा सूक्ष्म जीवाणू या हेडिंग खाली. सो अबाउट द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर microscopic organisms. That means we cannot observe bacteria without microscope or with the help of naked eyes. Oftenly it is known as germs or microbes. The it is totally dependent on other host. Symbiotic means they are mutually benefited with each other. तुम्हाला कोंबड्यांचं उदाहरण माहित असेल की कोंबड्यांच्या गट्समध्ये किंवा त्यांच्या आतड्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरिया कोंबड्यांनी खाल्लेल्या पदार्थाचं विघटन करतात, त्यांना आश्रय तिथे मिळतो आणि कोंबड्यांना त्याचा फायदा होतो की त्या बॅक्टेरियामुळं त्यांचं अन्न पचन सोयीचं होतं. सो दिस इज द सिम्बायोसिस ऑर सिम्बायोटिक मेकॅनिझम. आणि काही टोटल डेड मॅटरवरतीच वाढतात, त्याला आपण सॅप्रोफायटिक असं म्हणतो. The archaebacteria, which grow under extreme environmental conditions like very high temperature, very high atmospheric pressure and very high salt concentration. या ज्या आर्किबॅक्टेरिया आहेत, MCQ च्या दृष्टीने लक्षात ठेवा हा पॉइंट. विच बॅक्टेरिया ग्रो अंडर एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. त्यामध्ये वेगवेगळे नावं असतील. ॲग्रोबॅक्टेरिया, मायक्रोबॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया पैकी आपल्याला आर्किबॅक्टेरिया लक्षात ठेवायचं आहे की या बॅक्टेरिया जास्तीत जास्त तापमानामध्ये, जास्तीत जास्त हवेचा दाब असणाऱ्या ठिकाणी आणि भरपूर क्षार असणाऱ्या ठिकाणी, म्हणजे आपण ज्याला समुद्रामध्ये सगळ्यात जास्त क्षार असतात आणि तिथं बऱ्याचशा जीवजंतू बाकीच्या वाढत नाहीत, जिथं जास्तीत जास्त क्षाराचं प्रमाण आहे, पण अशा ठिकाणी सुद्धा या बॅक्टेरिया वाढतात, हायर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन मध्ये सुद्धा. बॅक्टेरिया कॉन्स्टिट्यूट अ लार्ज ग्रुप ऑफ मायक्रोस्कोपिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. या सगळ्यांचा प्रोकॅरियोटिक म्हणजे पहिला आपण की ज्यांची जास्त विकसित झालेली यंत्रणा नाही अशा सेलचा हा समूह, आणि यांचा एक मोठाच्या मोठा समूह असतो. दे आर स्मॉलेस्ट अँड मोस्ट प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया ह्या मोस्ट प्रिमिटिव्ह म्हणजे उत्क्रांती होत असताना सजीवांची सगळ्यात अगोदर तयार झाल्या त्यापैकी बॅक्टेरिया, आणि अजूनही त्या आकारानं खूप लहान आहेत. बॅक्टेरिया हॅव अ वाईड रेंज ऑफ शेप्स रेंजिंग फ्रॉम स्पेअर्स टू रॉड्स अँड स्पायरल्स. त्यांच्यामध्ये अनेक वैविध्य आहे. काय मध्ये काडीसारखे दिसतील, काय मध्ये गोल पण दिसतील.
आणि काहीमध्ये स्प्रिंग सारखे गोंडाळलेले पण दिसतील. The cell wall of bacteria is made up of amino acid and saccharides subunits. यांचं जे सेल वॉल आहे ते इतर सेल सारखं क्युटीन किंवा पेक्टिन यांनी न बनलेलं असता ते अमिनो ॲसिड्स आणि काही सॅकॅराइड्स आहेत त्यांनी बनलेलं असतं. वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस इज अब्सेंट बट न्यूक्लिअर मटेरियल इज प्रेझेंट. आपण जसं इतर सेलमध्ये पाहिलं की त्यामध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्याभोवती न्यूक्लिअर इन्व्हलप असतं, तर ते न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मटेरियल असते. तसं इथं न्यूक्लिअर मटेरियल असते पण त्याच्याभोवती वेल डेव्हलप्ड सेल वॉल किंवा न्यूक्लिअर वॉल, न्यूक्लिअर इन्व्हलप असत नाही. त्याचबरोबर these cell organelles like mitochondria, Golgi complex or Golgi bodies, endoplasmic reticulum, etc. are absent, which is present in the eukaryotic cells. That organelles are not present in this bacterial cell. And the mesosomes performs the function of mitochondria. मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळं या बॅक्टेरियामध्ये जो मेसोसोम आहे तोच मायटोकॉन्ड्रियाचं काम करतो की ज्याला आपण एनर्जी हाऊस म्हणतो. त्यानंतर the ribosomes which are scattered in the cytoplasmic matrix and it is of 70S type. तिथे जे दोन प्रकारचे रायबोसोम्स आहेत त्यापैकी फक्त 70S टाईपच रायबोसोम असतो आणि रिमेनिंग 30S रायबोसोम्स तिथं असत नाही. मोटाइल bacteria possesses one or more flagella or cilia for locomotion. याची जी हालचाल होती ते फ्लॅजेला मार्फत होते आणि असा फ्लॅजेला या बॅक्टेरियामध्ये असतो. तो इतर सेलमध्ये पाहायला मिळत नाही. व्हायरसेसमध्ये पण आपण तो फ्लॅजेला पाहिला नव्हता पण इथं मात्र तो फ्लॅजेला असतो आणि त्याच्या आधारेच यांचं लोकोमोशन होत असते. Most of the bacteria are heterotrophic, means they are having different forms. Some bacteria are autotrophic, possesses bacteriochlorophyll which are not plastids. त्यांचा बऱ्याच वेळा ते स्वतःनं तयार करतील किंवा दुसऱ्यावरती डिपेंडेंट असतील आणि त्यांच्यामध्ये तेवढं व्हेरिएशन आहे. मोर दॅन 3000 species of bacteria have been described. हे एकाच बॅक्टेरियाबद्दल आपण बोलत नाही की जवळपास निसर्गामध्ये 3000 बॅक्टेरियांच्या स्पेसीज आहेत. आपण व्हायरसमध्ये पण पाहिलं खूप व्हेरिएशन व्हायरसमध्ये आहे, खूप संख्या आहे आणि तसंच बॅक्टेरियामध्ये एवढे बॅक्टेरियाज आतापर्यंत डिस्क्राईब केलेले आहेत आणि अजून ज्याचं संशोधन व्हायचं आहे ते अजून जास्त असण्याची शक्यता आहे. They can survive from hot springs to refrigerated conditions. म्हणजे साधारण 80 डिग्री तापमानापासून ते गोठलेल्या तापमानापर्यंत त्यांचं आढळ किंवा वास्तव्य असतं. They can find from distilled water with trace contamination to the dead sea. म्हणजे आपण जे अतिशुद्ध पाणी करून घेतो ते डिस्टिल्ड वॉटर, त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात. त्यामुळे बिगर बॅक्टेरियाचं आपण वातावरणात राहू शकत नाही. तिथपासून ते डेड सी म्हणजे याला आपण मृत समुद्र म्हणतो. मृतचा अर्थ की याचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन एवढं असतं की त्यामध्ये कोणताही ऑर्गॅनिझम राहू शकत नाही. त्याला डेड सी म्हणतात आणि त्याची
मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे एवढी घनता वाढलेली असते की कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही प्राण्याला पोहायला न येणाऱ्या जरी टाकलं तरी तो बुडत नाही, कारण त्याची घनता एवढी जास्त झालेली असते. अशा मृत समुद्रामध्ये सुद्धा बॅक्टेरियांचं वास्तव्य असतं. जे लक्षात आलं असेल की या बॅक्टेरिया जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जसं म्हणतात तसं सर्व ठिकाणी असतात. त्यानंतर The common method of multiplication is binary fusion. म्हणजे एका सेलचे 2 सेल होणं आणि त्याच्यापासून नवीन 2 बॅक्टेरिया तयार होणं, या पद्धतीनं बायनरी फ्युजननं त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. बोथ DNA and RNA are present in bacterial cell. न्यूक्लिअर मटेरियल की ज्याच्यावर सगळी यंत्रणा चालते, ते दोन्ही डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, रायबोज न्यूक्लिक ॲसिड किंवा RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड या कंटेंट्स, न्यूक्लिअर कंटेंट्स त्यामध्ये असतील. बॅक्टेरिया मे टेक ग्राम स्टेन. जेव्हा ते ग्राम स्टेन घेतात तेव्हा त्यांना ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असं म्हणतात, किंवा जेव्हा त्या स्टेन घेत नाहीत तेव्हा त्यांना ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं म्हणतात. आणि मग पाहिलं आपण की त्या दोन्ही ऑक्सिजन असतानाही काय वाढतात आणि ऑक्सिजन नसेल तरी त्यांना काय अडचण येत नाही. उरलेल्या पृथ्वीच्या सर्व सजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असते, पण या ठिकाणी बॅक्टेरिया बिगर ऑक्सिजनच्या किंवा ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढू शकतात. अँड बॅक्टेरिया प्ले इम्पॉर्टंट रोल इन recycling nutrients such as the fixation of nitrogen from atmosphere and purification is take place. So recycling of nutrients is taken by these bacteria. So this is about the general characters of बॅक्टेरिया. आपण साधारण 21 कॅरेक्टर पाहिलेत, त्यातले ॲटलिस्ट तुम्ही 10 लक्षात ठेवलीच पाहिजेत, आणि जे कॉमन कॅरेक्टर्स आहेत ते सहजपणे लक्षात राहू शकतील तुमच्या. की मायक्रोस्कोपिक आहे, याची सेलवॉल आहे ते प्रोकॅरियोटिक आहे, याच्यामध्ये इतर जे घटक आहेत ते उदाहरणार्थ रायबोसोम्स, शिवाय जे मायटोकॉन्ड्रिया असायला पाहिजेत, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असायला पाहिजे होतं, प्लास्टिड्स असायला पाहिजेत, ते नाहीत. तर असणारा हा न्यूक्लिअर मटेरियल, पण याच्याभोवती असं वेल डिफाइन्ड न्यूक्लिअर इन्व्हलप नाही. याच्यामध्ये फ्लॅजेला आहेत, काहीमध्ये सिलिया पण असतील. हा जो मेसोसोम आहे हा मायटोकॉन्ड्रियाचं काम करतो, आणि याला सिलियाला फिमरी म्हणतात, त्या फिमरी असतील काही ठिकाणी. हे सगळं एका सेलवॉल मध्ये तयार केलेलं असतंय, आणि ही सेलवॉल कशाने बनली? अमिनो ऍसिड्स किंवा सॅकॅराइड्स, ते आपण पाहिलं. तर या प्रकारे ह्या जनरल कॅरेक्टर्स झाल्या, आणि ह्या जनरल कॅरेक्टर्स बॅक्टेरियामध्ये असतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पडेल जर तुमची रितसर पद्धतीने एक्झाम झाली, म्हणजे MCQ न होता ऑफलाईन मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स फॉर्म, तर त्यामध्ये यावरती डिटेल क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं ते जनरल कॅरेक्टर्स बॅक्टेरियाचे पाहिले. काही शंका असेल तर विचारा.